तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज सकाळी मी चाललो डायरेक्ट मेकॅनिककडं गॅरेजमध्ये. कारण की झालं असं की 3 दिवसापासून आपल्या इंजनची जी लेवल आहे ऑइलची ती खूप कमी होत होती. कारण की जी इंजनची जी मधली पॅकिंग असती, मला वाटतं ती पॅकिंग खराब झाली आहे, मला असं वाटतंय. म्हणून मी चाललोय मेकॅनिककडं. ती पहिले आधी वॉशिंग करणार आहे, कारण की वॉशिंग केल्यानंतरच माहीत पडेल की कुठं ऑइल लीक होतोय. आता बघा, रस्त्यात आहे मी, ऑन द वे. बानरमध्ये एक नवीन मेकॅनिक माझा मित्रच आहे, नूर म्हणून. आम्ही दोघं सोबत गाडी चालवायचो पहिले 10-12 वर्षापूर्वी, सीट वाहतूक. तर तो मेकॅनिक झालाय TVSचा. मी चाललो त्याच्याकडे, तुम्हाला पुढं व्हिडिओ दाखवतो, पूर्ण व्हिडिओ बघा. आलोय आपण इथं, बघू शकता तुम्ही, इथं समोर आहे बघा गॅरेज, बाणेर ऑन लिंक रोड आहे ती गॅरेज. तर मित्रांनो बघा, आलं आपण नूर फिटरकडं, TVS स्पेशल डॉक्टर. तर वॉल सेटिंग चालू आहे, कारण की स्टार्ट लवकर घेत नव्हती गाडी, स्टार्ट होत नव्हती. आणि पुढं म्हणजे ऑइल लेवल केलंय, गिअरबॉक्स लेवल केलंय. बाकी बघू पुढं काय आहे. ऑइल लिकेजचा जे प्रॉब्लेम होता ना, तो दुसरीकडे म्हणजे गिअरबॉक्सच्या साईडला मला वाटतं तिथं लिकेज आहे. पहिले फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे वॉशिंग करावं लागेल आपल्याला. पहिले वॉशिंग करून नंतर ते ऑइल लिकेजचा प्रॉब्लेम बघूया. तर मित्रांनो, जे स्टार्टिंग प्रॉब्लेम होता म्हणजे 5-6 स्टार्टर मारल्यानंतर गाडी चालू होत होती, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. कारण की वॉल सेटिंग केलेली आहे नूर भाऊनी. मला दाखवतो स्टार्टिंग. एक स्टार्टर मारला, फक्त एक स्टार्टर लगेच चालू झाली. पहिले 5-6 स्टार्टर मारल्यानंतर चालू होत होती. एकच नंबर काम झालेलं आहे. पुढचं पण काम करणार आपण म्हणजे किरकोळच आहे. ऑइल लिकेजचे तर नंतर वॉशिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवणार. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जो ऑइल लीक होत होता ना, तो गिअरबॉक्सच्या साईडला जे कप आहे ना, ऑइल सील, तिथनं लीक होत होता. दिसतंय का ऑइल या साईडने? आता काय कप काढून ऑइल सील चेंज करावं लागेल. इंजन मला वाटलं इंजन पूर्ण डाऊन करावं लागेल, पण असं झालं नाही. तर फक्त ऑइल सील साईडनी होईल, वरनच एकच नंबर फॉल्ट भेटलेला आहे इथे. तर मित्रांनो, आपल्या गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे. स्टार्टिंग प्रॉब्लेम जो होता वॉल सेट झालेला आहे, एकच नंबर काम. जे ऑइल लीक होत होता ते पण काम एकदम काळजीपूर्वक झालेलं आहे. परत समजा तुम्हाला पिनचं काम असलं तर आपण काम तिथं होतं नाही भाऊ. परत बघू शकतो, माझं मशीन लावलेली आहे. तास फिटर नाही म्हणून फिटर आपल्या सोबत नाहीये. आणि TVSचं पूर्ण जो पण काम तुम्हाला करायचं असलं, पूर्ण मेकॅनिकचं, पूर्ण TVSचं, फक्त TVSचा इथं काम होतो. मी स्वतः केलेलं आहे, एकच नंबर काम करतो. हा मित्र पण आहे माझा आणि फिटर पण आहे. टेन्शन नाही घेऊ, तुम्ही इथं नक्की या. आणि ऍड्रेस हा नूर भाऊ बोलत तुम्हाला कुठे यायचंय. बाणेर तमन चौक, बाणेर औंध जे लिंक रोड आहे ज्युपिटरच्या पुढं राईट साईडला. आणि या साईडने आले समजा औंधवरनं मिडी पॉईंट, तिथनं सरळ आले की लेफ्ट साईडलाच आहे. जास्त लांब नाही. तुम्हाला मी लोकेशन जे आहे ते लिंक टाकल. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो.